नमस्कार, मी स्नेहा परब। आज तुम्हाला मी मेथीचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 100 ग्रॅम डिंक, हे सुके खोबरे 1 वाटी, काजू बदाम तुकडे करून किंवा बारीक होते बारीक करू शकता तुम्ही। 100 ग्रॅम खारीक तुकडे करून बारीक पूड केले मिक्सरमधून घेतले। शिवाय वेलची, जायफळ, साखर टाकून बारीक वाटून घेतलेली आहे, मिक्सरमधून घेतली आपण। 50 ग्रॅम हालीम, अर्धा किलो गहू घेतले त्यामुळे अर्धा किलो गूळ। तुम्हाला जर कडू कमी हवी असते मेथी कमी टाकायची। असे आता आपण हे साहित्य बघितलं। आता आपण कृतीकडे वळूया। आता आपण गॅस ऑन करणार आहोत। मीडियम गॅसवर गहू चांगला परतून घ्यायचा आहे आणि अगदी खरपूस खमंग भाजून घ्यायचा आहे। लाह्या फुटतात असा आवाज त्याचा आला का नंतर थोड्या वेळाने गॅस कमी करून अजून 2 मिनिटं ठेवायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जर गव्हाचे नसतील बनवायचे असेल तर तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता। रवा वापरला तर पण गव्हाचे जरा चवीला छान खमंग लागतात रव्यापेक्षा, त्यामुळे इथे मी गहू वापरले आहे। इथे मेथी घालणार आहोत। मेथी चांगली लालसर अशी परतून घ्यायची, जास्त पण भाजायची नाही आहे, कडवट लागणार नाही तर। थोडी लालसर झाली की आपण तीही काढून घ्यायची। तर ते गहू आणि मेथी एकत्र करून ठेवायची। पॅनमध्ये आता सुकं खोबरं चांगलं लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता आपलं खोबरं भाजून झाल्यानंतर आता आपण त्यात ड्रायफ्रूट गरम करून घेऊया। त्यानंतर हालीम गरम करून घेऊया। गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून ते तूप गरम झाल्यानंतर आपण डिंक चांगला फुलवून तळून घ्यायचा आहे। तेल तूप तापलं की नाही हे पाहण्यासाठी एका डिंकाचा खडा टाकून पाहूया। सर्व डिंक फुलवून घेतल्यानंतर आता कढईत थोडे मनुके, मगाशी मी मनुके आणि खसखस सांगायला विसरले। कढईत थोडे मनुके जरा भाजून घ्यायचे, भाजून म्हणजे गरम करून घ्यायचे। थोडीशी खसखस टाकणार आहोत। आता आपण गहू व मेथी मिक्स करून मिक्सरला लावून त्याची पावडर करून घेतली। जो डिंक फुलून घेतलेला आहे तो हाताने क्रश करून किंवा जाडसर असा मिक्सरला पटकन फिरवून एका मिनिटात मिक्सर बंद करायचा आणि याची करून पावडर करून किंवा थोडा जाडसर असा करून घ्यायचा कुस्कर करून। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकून ठेवणार आहोत। गहू आणि मेथीचं जी पावडर तयार करून घेतली त्याच्यामध्ये आता आपण गूळ मिक्स करणार, बारीक चिरलेला जो गूळ आहे तो मिक्स करणार आहे। आता आपण हे गूळ, गहू आणि मेथीचे मिश्रण एका टोपात घेऊया व त्यात सर्व हे पदार्थ जे काही आपण खमंग भाजून घेतले ते सर्व मिक्स करून घेऊया। नंतर आपण गॅसवर कढई ठेवून त्यात आपण तूप गरम करून आपल्याला जेवढं लागेल तेवढं तूप घ्यायचं आहे। त्या हातात घेतल्यानंतर लाडू वळता यायला पाहिजे एवढे तूप या मिश्रणामध्ये हवे। त्यात तूप टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यात डिंक आणि खोबऱ्याचे मिश्रण घालणार आहोत। म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व लाडू वळायला घ्यायचे आहेत। आपण लाडू वळताना थोडे मिश्रण हातात घेऊन दुसऱ्या हाताच्या बोटाने दाब द्यायचा आहे त्याच्यावर आणि अशा प्रकारे गोल लाडू आपण वळायचे। आकार तुम्हाला लाडवांचा आकार लहान ठेवायचा लहान ठेवू शकता, मिडियम होता मिडियम ठेवू शकता, कारण हे लाडू मेथीचे असल्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात खाल्ले जात नाही, त्यामुळे थोडे मिडियमच असलेले बरे। आणि अशा प्रकारे आपण हे लाडू तयार केलेले आहेत। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक द्या आणि माझे लेटेस्ट अपडेट पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।